ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने आजच्या तिथीचा एकंदर विचार करून काही चिंतन सेवा, काही प्रवचन सेवा या ठिकाणी करावी असा एक उद्देश आहे। आज दिवस आहे चैत्रवद्य चतुर्दशी आणि समर्थ संप्रदायामधील एक थोर विभूती महंत संत वेणस्वामी यांच्या पुण्यस्मरणाचा आज दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यानिमित्ताने वेणस्वामींबद्दल काही चिंतन व्हावं असं अनेक माझ्या मित्रांनी उपासकांनी विनंती केली की आज काहीतरी चिंतन तुम्ही या निमित्त वेणस्वामींच्या जीवनावर करावं आणि म्हणून मलासुद्धा अशी एक बुद्धी इच्छा झाली रामांच्या कृपेने की ते मी करावं म्हणून काही थोडा वेळ चिंतन करूया वेणस्वामींच्या चरित्राबद्दल। त्यांचं वाङ्मयसुद्धा इतकं अफाट आहे की त्या वाङ्मयातला जर एखादा सूर धागा किंवा काही घेऊन आपण चिंतन केलं तर ते सुद्धा भरपूरच होणार आहे, परंतु आपण हे चरित्राला काही न्याय देण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। वेणस्वामी रामदास स्वामींच्या संप्रदायातल्या स्त्री शिष्यांपैकी एक मुख्य शिष्या। अक्कास्वामी मुख्यच आहेत, बाह्याबाई आहेत, अंबिकाबाई आहेत, अनेक आहेत, पण वेणस्वामींचं एक वेगळं चरित्र आहे। महाभारतामध्ये एक उक्ती आहे, महाभारतामध्ये एक सुंदर असं वचन येतं की नेहमी संत चरित्रांचा महात्मा, मोठी माणसं जी आहेत, संत महंत आचार्य यांच्या जीवनाचा विचार माणसांनी करावा, चिंतन करावं, त्याने आपल्या जीवनामध्ये एक वेगळा आयाम येतो। इतिहास पुराणांनी आख्यानानी यानीच महात्मनांच चरित्रम श्रोतव्य नित्यमेवच, महाभारतातलं वचन आहे। भगवान वेदव्यास आपल्याला सांगतात इतिहास पुराणांनी, इतिहासांमधलं पुराण ग्रंथांमधलं आख्यानानी यानीच, वेगळे वेगळी आख्यानं घेऊन ही सगळे आपल्या महात्म्यांचं, व्यास आहेत, वाल्मिकी आहेत, द्रोणाचार्य आहेत, सगळे आचार्य, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, अनेक 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 आहेत, रामायण काळात आहेत, सगळ्या युगात आहेत। महात्मनांचं चरित्रम श्रोतव्यम नित्यमेवच, ह्या वचनाला थोडासा आधार देऊन किंवा त्याला न्याय देऊन त्या वचनाच्या अनुसार आज वेणस्वामींच्या जीवनावर थोडासा चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू। औचित्य त्याचं आहे, बोललोय आपल्याला आधी वेणस्वामी, वेणस्वामींचा आणि रामदास स्वामींचा परिचय, भेट, पहिली दर्शन जेव्हा वेणस्वामींना रामदास स्वामींचं झालं त्या प्रसंगापर्यंत येईपर्यंत आपल्याला थोडासा रामदास स्वामींच्या चरित्राचा पूर्वावलोकन थोडक्यात करायचं आहे। प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने रामदास स्वामींनी टाकळीच्या पुरश्चरणानंतर 12 वर्ष भारत भ्रमण केलं, माहिती आहे। आणि त्यानंतर प्रभुरामांच्याच आज्ञेने कृष्णातीरी येणे एका भक्ताकारणे, याप्रमाणे
महाराष्ट्रात परत येऊन भारत भ्रमंतीनंतर प्रभू रामांच्या आज्ञेने काशी विश्वनाथाच्या मंदिरात भगवान शिवांनी पण सांगितल्याप्रमाणे रामदास स्वामी महाराष्ट्रात परत आले. आणि रामदास स्वामींनी त्यानंतर ह्या ठिकाणी जे कार्य त्यांनी संपूर्ण भारतवर्षात केलं, हनुमंतांची 1111 मंदिरं स्थापन केली, मठ स्थापन केले, तेच कार्य करायला ते आता महाराष्ट्रात परत आहेत. कारण इथे शिवराजा त्यांची वाट पाहतोय. महाराष्ट्रात रामदास स्वामी जेव्हा आले तेव्हा इसवी सन 1644 उजाडला होते. हो, हे 5 मिनिटात आपण पूर्वावलोकन करूया, म्हणजे रामदास स्वामींचं आणि वेणास स्वामींच्या भेटीचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि पुढे त्या भेटीचं रूपांतर शिष्यत्वात झालं. पुढे त्या पूर्ण अधिकारी तर होत्याच, त्यांच्यावर पूर्ण कृपा झाली आणि समर्थांच्याच कृपेने सर्व काव्य इत्यादी रचना त्यांनी करून शेवटी समर्थांच्या चरणी आपलं जीवन पुष्प सज्जनगडावर समर्पित केलं. असा कथाभाग काही आपण साधारणपणे 1 तासभर श्रवण करण्याचा प्रयत्न करू. रामदास स्वामी भारत भ्रमणानंतर महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्या धर्मसंस्थांची कार्याची सुरुवात ही कृष्णामाईच्या तीरावर नको, कृष्णातीरी जाणे एका भक्ताकारणे असं नाही. कृष्णामाईचा जिथे उगम आहे म्हणजे महाबळेश्वर, या ठिकाणी रामदास स्वामींनी पंचगंगांच्या उगमस्थानावरती हनुमंतांच्या मठाची स्थापना केली इसवी सन 1644. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री अशा 5 नद्यांचा उगम आहे. आणि या उगमस्थानावरती एका टेकडीवर रामदास स्वामींनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भारत भ्रमणाच्या काळातल्या एकंदर पद्धतीप्रमाणे तिथेही हनुमंतांची स्थापना केली. आजही तो हनुमंत पाहायला मिळतो. हा भारत भ्रमणाच्या काळानंतर रामदास स्वामींनी स्थापन केलेला पहिला हनुमंत आहे. याआधी त्यांनी टाकळीचा केलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रात हनुमंत नाही असं नाही. उद्धवांसाठी टाकळी जेव्हा सोडलं तेव्हा हनुमंत गोमायाचा निर्माण केला, माहीत आहे कथा. पण भारत भ्रमणानंतरचा पहिला हनुमंत आहे. आणि त्यानंतर इसवी सन 1644 नंतर साफळ मंदिरी निर्मिती होईपर्यंत म्हणजे 1649 पर्यंत या 5 वर्षाच्या काळात रामदास स्वामी त्यांनी स्वतः ज्या आज्ञा दासबोधात केल्या त्या आज्ञांप्रमाणे नित्य नूतन हिंडावे धुंडावे भक्त प्रेमळ हुडकायचे. त्यांच्यासमोर जीवनाची कार्याची एक स्पष्ट रेषा आहे. यवनांचं आक्रमण आहे, ते महाराष्ट्रापर्यंत आलेलं आहे. यवन आपल्या सर्व मूर्तींचं भंजन करतात आहे, फोडतात आहे. धर्माचा उच्छेद करायची मोहीम त्यांनी मांडली आहे. आणि त्याला प्रतिकार देण्याकरता भगवंतांच्या योजनेप्रमाणे शिवावतार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर. ते आता 14 वर्ष झाले. त्यांनी स्वराज्याचं तोरणही बांधलं आहे. आता ह्या अशा काळामध्ये रामदास स्वामींनी आपल्या प्रत्यक्ष कार्याला भारत भ्रमणानंतर सुरुवात केली आहे श्रोते. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला कार्यक्रम त्यांनी काही मांडला असेल तर इथे ते आता नवीन आहेत तसे, म्हणजे 12 वर्ष भारत भ्रमण केल्यामुळे त्यांना हा प्रांतही नवीन, त्यांना इथली माणसं नवीन. आणि धुंडावे भक्त प्रेमळ शिष्य गोळा करायचे. या सगळ्या परिसरात इसवी सन 1644 ते 1649 चाफळ मंदिर निर्मितीपर्यंत रामदास स्वामींजवळ हजारो शिष्य तयार झाले. रोज जायचं कुठेतरी. आणि ह्या पद्धतीने फिरत असताना त्यांना कराडमध्ये अक्कास्वामी मिळाल्या, कोल्हापूरला कल्याणस्वामी मिळाले, सतीबाई शहापूरकर मिळाल्या शहापूरला. असे अनेक ठिकाणी त्यांना शिष्य मिळत गेले. पुढे या शिष्यांचं रूपांतर त्यांनी त्यांच्या एकंदरीत संकल्पनेप्रमाणे महंतांमध्ये केलं. आणि त्यापैकी एक वेणास स्वामींचं काही चरित्र आपण पाहतो. वेणास स्वामी त्यांना मिळाल्या. थोडंसं वेणास स्वामी त्यांना कशा कुठे भेटल्या हे श्रवण करण्यापूर्वी वेणास स्वामी कोण आहेत? या गोपजी पंत देशपांडे यांच्या कन्या आहेत. या कोल्हापूरला यांचा जन्म आहे. गोपजी पंत देशपांडे, राधिकाबाई देशपांडे यांच्या कन्या आहेत. यांचं बालपणाचं नाव वेणू असं आहे. वेणू, वेणाबाई, वेणास्वामी असा यांचा जीवनाचा प्रवास आहे. बालपणी घरात वातावरण खूप चांगलं आहे. यांच्या वडिलांविषयी खूप काही अनेक चरित्रकारांनी लिहून ठेवले. बखरीमध्ये उल्लेख आहेत की अत्यंत ईश्वरनिष्ठ असं वातावरण आहे. रामरायाची घरी उपासना आहे. अध्यात्म रामायण या घराण्यात सर्वांना अत्यंत प्रिय ग्रंथ आहे, त्याचं वाचन आहे. एकनाथ महाराजांनी नुकताच ध्येय ठेवलेला आहे इसवी सन 1610 साली, कारण रामदास स्वामी 1608चा जन्म आहे.
आणि ह्या घराण्यामध्ये गोपजी पंतांच्या घरामध्ये रामसेवा, रामसेवेची आवड आहे, उपासना आहे. त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या श्री एकनाथी भागवताची अखंड पारायण आहे. त्या व्यतिरिक्त भागवत, इतर सगळे आध्यात्मिक ग्रंथ याचं वाचन चिंतन आहे. अशा या अत्यंत धार्मिक वातावरणाच्या घराण्यामध्ये वेणास्वामींचा कोल्हापूरला जन्म झाला. सगळं वातावरण बाळबोध आहे. वेणास्वामी जशा जशा वयाने मोठ्या होतात आहे, लिहिणं वाचणं हे सगळं वडिलांनी, गोपजी पंतांनी शिकवलं आहे. त्यांना अध्यात्माचं बाळकडू त्यांनी दिलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोवटी अशी उक्ती आहे ना, ते अगदी सार्थ ठरलं. लहानपणापासून या वेणूला खूप देवाची, धर्माची आवड, त्या वडिलांकडून सगळं ऐकत असत. पण तत्कालीन एकंदर व्यवस्थेप्रमाणे वयाच्या 6व्या वर्षी या लहानशा वेणूचा जन्म झाला. आज हे हसण्यासारखं आहे, कारण आता काळ खूप बदलला आहे. कारण वेणास्वामींचा जो जन्म आहे या घराण्याच्या पोटी घराण्यामध्ये, तो इसवी सन 1627चा सगळ्या ग्रंथलेखकांनी सांगितला आहे. निश्चित त्यांच्या जन्माची तिथी किंवा तारीख नाही उपलब्ध अजून कोणाला झालेली नाही, पुढे होईल एखाद्या संशोधकांना. पण आज मात्र इसवी सन 1627 ही त्यांच्या जन्माचा वर्ष मानतात सगळे. म्हणजे रामदास स्वामींपेक्षा वेणास्वामी या 19 वर्षांनी लहान आहे. सगळं लहानपणात बाळकडून विवाह झाला 6व्या वर्षी, आणि विवाह होऊन त्या मिरजेत गेल्या. मिरजेमध्ये कृष्णाजीपंत नावाचे सद्गृहस्थ, त्याच वळणाचे, धर्मशील वृत्ती, सद्गृहस्थ, घरी धार्मिक वातावरण, आणि एवढंच नव्हे तर यांना प्रत्यक्ष एकनाथ महाराजांचा अनुग्रह आहे. अशा घराण्यामध्ये ही वेणू दिल्या गेली. आता आपण वेणाबाई म्हणू, वेणाबाई, कारण आता त्या सासरी आल्या. कोल्हापूर माहेर, लौकिक अर्थातलं कोल्हापूर माहेर आणि मिरज सासर, आणि घरामध्ये त्यांचे पती, त्यांचं नाव दत्तात्रय असं नाव आहे. 2-3 वर्षात मध्ये गेले. लग्न म्हणजे काय, विवाह म्हणजे काय, नवरा म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, गृहस्थाश्रम म्हणजे काय, हे काही कळण्याचं वय नाही. आणि ते सर्व कळण्याच्या आधीच वेणास्वामींवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. त्यांचे पती दत्तात्रय हे पोहायला गेले असताना भोवऱ्यात अडकून त्यांचा मृत्यू झाला. आता वेणास्वामींचं वय ह्या घटनेच्या वेळी 10 वर्षांचं आहे. म्हणजे इसवी सन 1637 मध्ये दत्तात्रयांचा मृत्यू झाला. वैधव्य, बालविधवा, काळ खूप जुना आहे. बालविधवांचं जीवन त्या काळातलं कसं होतं यावर अनेक ग्रंथ आहेत. आज तेवढा उहापोह नको, पण फार गंभीर परिस्थिती होती. विधवांनाही कुठे जाणं येणं, काही प्रतिष्ठा होती. त्यांनी घराच्या बाहेर जायचं नाही, घरातच राहायचं आणि धर्मवृत्तीने राहून देवाची उपासना करण्यात काळक्रमण करायचं, अशी त्या काळची एक पद्धत होती. आणि त्या पद्धतीला अनुसरून कुठे कुरकुर काही न करता त्यांच्या सासू सासऱ्यांनी पण त्यांच्यावर खूप प्रेम केलं. इतकी लहानशी मुलगी, असं नाही म्हटलं की तुझा पती गेला, तुझा आता माहेरी निघून, नाही. कृष्णाजी पंत आणि त्यांच्या धर्मपत्नी अत्यंत सत्वशील अंतःकरणाचं दाम्पत्य आहे. त्याने वेणाबाईवर मुलीप्रमाणे प्रेम केलं, तिथेच राहू दिलं. आता वेणास्वामींनी जीवनात इतक्या लग्न म्हणजे काय न कळण्याच्या वयात पतीचं निधन झालं. सासू सासरे चांगले आहेत, धार्मिक वातावरण आहे, घरात अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे, बालपणीचा वारसासुद्धा आहे. बालपणी सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांचं काही सार इतक्या लहान वयात जे कळते बुद्धीला तेवढं त्यात ग्रहण केलं कथारूपांनी, त्यामुळे आवड निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर आता सासरी म्हणजे कृष्णाजी पंतांकडे त्यांना एकनाथ महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे त्यांच्याकडे एकनाथी भागवताची हस्तलिखित प्रत आहे. वेणाबाईंचं तर मनासारखंच झालं. खरं मनासारखं नाही झालं. लौकिक प्रपंचाचा विचार केला तर किती विपरीत घटना त्यांच्या जीवनात घडली की पतीचं निधन झालं, पण वेणास्वामींनी धीर सोडला नाही. आईवडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांची धर्मशील वृत्ती, एकनाथ महाराजांचा अनुग्रह असलेलं घराणं, या वृत्तींचा आश्रय घेऊन त्या अखंड ईशस्मरणात राहायला लागल्या. सासू सासऱ्यांची सेवा करायला लागल्या. अत्यंत नम्रता त्यांच्या अंगी आहे. बोलण्यात कधीही उद्धटपणा नसे, शांत, नम्र, संयमी. जिव्हा अतिशय मधुर त्यांची आहे. पण आता उर्वरित आयुष्य निव्वळ ईश्वर सेवेत घालावावं यासाठी एकनाथी भागवताची पारायणं करायला सुरुवात केली. कल्पना करा, 10 वर्षाचं वय, 10, 11, 12, 13, 14, आणि अर्थ नक्कीच कळत नसेल असं नाही, पण इतक्या लहान वयातल्या मुलीला कुठे अर्थ कळतो का फार. पण नियमाने वाचायचा,
आणि ते तुळशी वृंदावनाजवळ बसून सकाळी वाचायचं, अर्धा 1 तास 2 तास. पुष्कळ प्रश्न मनात यायचे. आणि एक दिवस तुलसी वृंदावनापाशी आमच्या वेणाबाई, स्वामीनंतर होतील, ज्या मिरजेच्या मठपती झाल्यानंतर, वेणाबाई म्हणूया आपण, वेणाबाई नित्यनियमाप्रमाणे तुळशीला पाणी घातलं आणि एकनाथी भागवत ग्रंथ हातात घेऊन तुळशीजवळ रोज वाचन करावं, वाचन करीत बसल्या. आणि इतक्यात आवाज आला, जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामी, साक्षात रामदास स्वामी घरी भिक्षा मागायला आले. रामदास स्वामी भारत भ्रमणाच्या काळानंतर जेव्हा महाराष्ट्रात आले 2 वेळा भिक्षा मागायचे असं त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. सकाळी एकदा भिक्षेला निघायचे, तेव्हा फक्त दूध मागायचे रामरायासाठी. मग जिथे मुक्काम असेल तिथे दूध घे, रामाला दूध द्यायचं. आणि माध्यान्हाला सूर्य आला की त्यावेळेला कोरडी भिक्षा मागायची. वेळास्वामी तुळशीजवळ बसले आहे, कोरडी भिक्षा मागायचा वेळ आहे. आणि गलगंभीर आवाजात जय जय रघुवीर समर्थ ऐकलं. वेळास्वामी समोर आल्या, भिक्षा द्यायला गेल्या. ते रूप पाहिलं, भव्य रूप, अतिसुंदर दीक्षा. राम नाम स्मरणे करे दीक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. राम वर्णन केलंय. तशीच मूर्ती पाहिली, इतका भव्य दिव्य उदात्त पुरुष, गंभीर वाणी. वेणास्वामी, वेणाबाईंनी आधी पाहायला नव्हतं, भिक्षा दिली. समर्थांना कौतुक वाटलं की एक 10-11 वर्षाची मुलगी तुळशी वृंदावनाजवळ एक सद्ग्रंथ वाचते. विचारलं, बाळ काय वाचतेस? गोसाई बा, मला आवडतं एकनाथी भागवत आहे, मी वाचते. आनंद वाटला. विचारलं, पण मुली, अजून नावही माहीत नाही, मुली तुला यातला काही अर्थ कळतो का? तिने स्पष्टपणे उत्तर दिलं, नाही मला अर्थ नाही कळत, पण मला वाचायला खूप छान वाटतं. आईवडिलांनी शिकवलं, आमच्या सासू सासऱ्यांकडे असलेली हस्तलिखित प्रत आहे, मला ते वाचायला आवडतं. पण हे आचरणात कधी येईल असा मात्र एक प्रश्न पडतो. रामदास स्वामींना खूप कौतुक वाटलं. इतक्या लहान वयात एखाद्या सद्ग्रंथामध्ये लिहिलेल्या ओव्या, श्लोक याच्या अनुषंगाने माझं आचरण कसं होईल हा तिच्या मनात पडलेला. हसले आणि निघून गेले. पुन्हा भिक्षेला दुसऱ्या दिवशी आले आणि मग वेणाबाईंनी ठरवलं की आज जर गोसावी आले तर त्यांना प्रश्न विचारायचे. श्रोते याच्यावर छान स्वतंत्र पुस्तक आहे, फक्त उल्लेख करणार आहे आपण आज, कारण आज आपण थोडक्यात चरित्रच पाहणार आहोत. वेणास्वामींनी प्रश्न काढून ठेवले त्यांच्या वयाच्या अंदाज घेऊन. त्या वयात शोभतील असे एक 25 प्रश्न त्यांनी विचारले असं वर्णन आहे सगळ्या चरित्र ग्रंथांमध्ये. अध्यात्मामध्ये जे प्रश्न सर्वांनाच पडतात साधकांना, त्यात ईश्वर म्हणजे काय, माया म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, बद्ध म्हणजे काय, मुमुक्ष म्हणजे काय, साधक म्हणजे काय, सिद्ध म्हणजे काय, आवरण म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, असे 25 प्रश्न त्यांनी काढले आहेत. याविषयी वेणास्वामींचं काव्य आहे पुढे. 25 त्यांची प्रश्न, रामदास स्वामींनी 25च प्रश्नांची 25 उत्तर देणाऱ्या ओव्या हे वेणास्वामींनी पुढे ओवीबद्ध केलं आहे. त्यांचं बहुतांश वाङ्मय पुढच्या काळात निर्माण झालेलं हे सगळं ओवीबद्ध आहे. हा सगळा प्रश्नोत्तर असा संपला, पण एक झालं त्यातून की आमच्या वेणाबाई रामदास स्वामींच्या व्यक्तिमत्वावर संपूर्ण समर्पित झाल्या आणि त्यांच्या मनामध्ये खात्री पटली की इतके सद्ग्रंथांचं वाचन, लहानपणापासून आईवडिलांकडून श्रवण, सासू सासऱ्यांची शिकवण, यातून एक कळलं होतं की हे सगळं होतं आहे, पण सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय हे आपला उद्धार होणं काही शक्य नाही. सद्गुरू विणं जन्म निर्फळ, सद्गुरू विणं दुःख सकळ, सद्गुरू विणं तळमळ जाणार नाही श्रीराम. त्या देवभक्ती म्हणजे रामभक्ती करत होत्या, पण सद्गुरू अजून जीवनात नाही. ऐकलं होतं, वाचलं होतं, पुष्कळ प्रकार शास्त्रचिंतन त्यांचं झालेलं आहे इतक्या लहान वयात. श्वेताश्वतर नावाचं उपनिषद आहे श्रोते, त्याच्यात जी भूमिका साधकाची सांगितलेली आहे ती आमच्या वेणाबाईंची आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये श्रुती आहे, लहानशी श्रुती आहे, यस्य देवे परा भक्तिर्, यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरो तस्यैते कथिता ह्यर्थे प्रकाशन्ते महात्मनः. सुंदर विवेचन आहे श्रुतीचं. थोडक्यात अर्थ पाहू फक्त. देवावरती प्रेम किंवा भक्ती जशी आपण करतो तशीच जर तीच भक्ती, यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरो, तीच जर सद्गुरूंवर केली,
देवावर आणि सद्गुरूंवर सारखं प्रेम आणि भक्ती जर केली एकरूप समजून, तर अशा महात्म्यावरती आत्म्याची कृपा होते. म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप अशाच महात्म्याला साधकाला कळू येतं, जो देव आणि गुरु यात भेद मानत. आणि वेणाबाईंची ही वृत्ती आहे. होला त्यांच्यासाठीच ही स्तुती लिहिल्या गेली की काय असं वाटतं. अर्थात अशा अधिकाराचे अनेक साधक असतात की देव आणि गुरु यात भेद करत नाही, मुद्दा सोडून देतो आपण. पण वेणास स्वामींना रामदास स्वामींचं दर्शन झालं आणि हेच माझे सद्गुरू असावेत आहेत असं त्यांना वाटलं. कालांतराने काही दिवसांनी वेणास्वामी काही दिवस आपल्या माहेरी राहायला आल्या कोल्हापूरला. रामदास स्वामी एका जागी कुठे राहत नाही, नित्य नूतन हिंडावे. ते कोल्हापूरला आले. जगदंबेच्या महालक्ष्मीच्या ओऱ्यांमध्ये मुक्काम आहे. ह्या कोल्हापूरला असताना त्यांना कल्याण स्वामींसारखा एक उत्तम साधक शिष्य मिळाले, अंबाजी, पुढे त्याचं नाव कल्याण झालं. ते कोल्हापूरला आले. वेणस्वामी माहेरी आलेले आहेत. गोपजीपंत आणि राधिकाबाई रामदास स्वामींची जगदंबेच्या आवारात रोज रात्री कीर्तनं ते ऐकायला जायला लागले. वेणाबाईंनी म्हणा बाबांना, आईला मी येऊ का, चालेल का. काळ तसा नव्हता, परवानगी देत नव्हता. कारण बालवैधव्य आलेल्या मुलींनी घराच्या बाहेर जायचं नाही असा संकेत होता. पण गोपजीपंतांनी पाहिलेला खूप मनापासून आवड आहे, 12-13 वर्षांचं वय आहे, ते सोबत नेऊ लागले. रोज रामदास स्वामींची कीर्तन ऐकायची, त्याचं चिंतन करायचा हा उद्योग. एक दिवस वेणास्वामी म्हणजे वेणाबाई कीर्तनाला गेल्या. कीर्तनानंतर रामदास स्वामींना एकांतात भेटल्या आणि त्यांना सांगितलं की मला अनुग्रह द्या. रामदास स्वामींनी पाहिलं, हीच मुलगी आपल्याला विजेला भेटली होती. 2-3 वर्षामध्ये काळ गेलेला आहे. रामदास स्वामींनी वेणाबाईंना कोल्हापूरच्या मुक्कामध्ये अनुग्रह दिला. श्रीराम जय राम जय जय राम. रामभक्तीचं बाळकडू बीजारोपण रामदास स्वामींनी या वेणाबाईंमध्ये कोल्हापूरलाच त्यांच्या माहेरीच केलं आहे. रोज कीर्तनानंतर मग ही वेणूबाई रामदास स्वामींशी बोलायला लागले. लोकांना, कुटील लोकांना, निंदकांना विषय मिळाला. ते आता तारुण्यात पदार्पण करतात आहे. रामदास स्वामी जरी त्यांच्यापेक्षा 19 वर्षांनी मोठे आहे, पण धडागट बलाढ्य शरीर, लोकांच्या उलटसुलट चर्चा, लोकापवाद की ही त्या बुवाच्या गोसाव्याच्या नादी लागली. आईवडिलांना कळत नाही का की मुलीला सांगावं जाऊ नको, तू विधवा आहेस. आईवडिलांना कळत नाही. खूप कुटाळ निंदक गावात होते, असतातच. खूप नावं ठेवायला लागले. इथपर्यंत मजल गेली श्रोते हो, की सर्व लोकांनी मिळून या वेणूला विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. असं आधीच म्हणतात, आत्माराम भाऊंनी आपल्या ग्रंथात लिहिलं आहे दासविश्राम धाममध्ये की कोल्हापूर प्रांताकडे जे विष मिळतं नाही फार झालं असतं. ते मोहरीच्या दाण्या इतकं जरी पोटात गेलं तरीसुद्धा अनर्थ होऊ शकतो. वेणाबाईंना ते विष प्रयोग त्यांच्यावर करण्यात आला. त्या खोलीमध्ये पडल्या, माहेरीच आहे, काळ्या निळ्या पडल्या. रामदास स्वामींना अंतर्ज्ञान आणि बातमी कळली. रामदास स्वामींनी विचार केला, माझ्याकडे अनुग्रह झालेली माझी मुलगी, कन्यारूप माझी मुलगी, हिच्यावर विषप्रयोग झाला, वार्ता कळली नाही, अंतर्ज्ञानाने कळली. रामदास स्वामी त्यांच्या घरी आले. बातम्या हातात, सोटा आहे, भव्य रूप आहे, कोणी अडवलं नाही. वेणास्वामी जिथे पडल्या त्या खोलीत गेले. काळं निळं शरीर पडलं आहे, विष चढलेलं आहे. रामदास स्वामींनी रामरायाचा धावा केला. रामराया, रामराया, हिला वाचव, तुझं कार्य करणार आहे, तुझ्या कार्यासाठी याला घेऊन जाणार आहे. मनापासून प्रार्थना केली. रामदास स्वामी आणि श्रीराम प्रभू राम यांचं ऐक्य ऐश्वर्य. रामांनी कृपा केली आणि वेणास्वामींचं विष हळूहळू उतरायला लागलं. लोकांना आश्चर्य वाटलं असं कसं झालं म्हणून. इतकं हलाल विष ते सुद्धा. वेणास्वामी उठून बसल्या. लोकांना बाहेर जे निंदक कुटाळ होते उपरती झाली. सगळे रामदास स्वामींना शरण आले. आईवडील आता खोलीमध्ये आले. गोपजीपंत राधिकाबाई आले. मुलीला जीवदान मिळालं. रामदास स्वामींनी उपकार मानायला लागले. पण रामदास स्वामींनी सर्वांचं ऐकून घेतलं. कुठे शरण आले. नमस्कार सर्वांनी केले. पण रामदास स्वामी निश्चयाने म्हणाले की तुम्ही सर्वांनी कोणत्या प्रकाराने का विषप्रयोग करायचा प्रयत्न केला माहिती नाही, पण या विषप्रयोगातून हिला रामाने वाचवलं आहे. आणि आता तुम्ही जिच्यावर विषप्रयोग केला ती वेणू संपली आहे, ती वेणाबाई संपली आहे आणि आजपासून ही रामाची झाली आहे. म्हणून रामकार्यासाठी मी या वेणाबाईला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. म्हणजे कोल्हापुरातच अजून ते आहेत. आणि वेणास्वामींना त्यांच्या आईवडिलांना विचारून
रामदास स्वामींनी रामकार्यासाठी, रामकार्याचा प्रचार करण्यासाठी आपल्याबरोबर त्या पुढच्या काळात घेऊन गेले. वेणास्वामीचं वय आता 16-17 वर्षांचं आहे. एकपाठी आहे. उत्तम काव्यरचना त्यांना आहे. रामांची कृपा आता होते आहे. सद्गुरूंची पूर्ण कृपा असल्यावर काय होणार नाही. सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय म्हणतो ना आपण. हां, म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी सुंदर ओवी आहे. म्हणून माझे नित्य नवे, म्हणून माझे नित्य नवे, श्वासोच्छवासही प्रबंध व्हावे. गुरुकृपा काय नव्हे, ज्ञानदेव म्हणे. रामदास स्वामींची कृपा काय नव्हे. आता वेणास स्वामींना काव्यस्फूर्ती व्हायला लागली. वेणास स्वामींच्या जीवनात त्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केले. त्यांना रामरायाचा अत्यंत वेड आहे. रामकथा बालपणापासून अध्यात्म रामायण असो, इतरही रामायण असो, अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आईवडिलांकडून ऐकलं आहे, स्वतः वाचलं आहे. खूप वेळ आहे. म्हणून त्यांचे बहुतांश ग्रंथ हे रामायणाविषयीच आहे. जसं रामगोहक संवाद त्यांचा ग्रंथ आहे. त्यांचा कुशलव रामायण असा ग्रंथ आहे. रामायणावरती विविधांच्या चरित्रांच्या आधारे त्यांनी कुशलव रामायण, गोहक रामायण असे रामायण लिहिले. पण त्यांचा रामायणाविषयी सर्वात प्रसिद्ध असलेला ग्रंथ ओवीबद्ध आहे. हा सीता स्वयंवर नावाचा ओवीबद्ध ग्रंथ आहे. 14 समास आहेत. यात दासबोधाप्रमाणे 14 समासांचा ग्रंथ आहे. आणि यामध्ये एकंदर 1568 ओव्या आहे असा ग्रंथ आहे. दर्जेदार आहे. उत्तम काव्य आहे. वेणाबाईंवरती समर्थांची कृपा आहे. वाणीला प्रसाद गुण आहे. सगळे ग्रंथ निर्माण केले. वेणाबाईंचा वेदांताचाही अभ्यास झाला आहे. आता त्यांनी वेदांतावर एक ग्रंथ लिहिले. पंचीकरण नावाचा वेदांतावर एक सुंदर ग्रंथ लिहिला आहे त्यांनी. कौल नावाचा ग्रंथ आहे. उपदेश म्हणून एक ग्रंथ आहे. असे एक ग्रंथ रामकथेव्यतिरिक्त हे लिहिलेले ग्रंथ आहे. पुढच्या काळात रामदास स्वामींनी, वेणास स्वामी अजून त्या व्हायचे आहेत. कारण त्यांना मिरजेचं मठपती करणार आहे. ठिकठिकाणी जावं, भक्त शोधावे. कशासाठी करतात हे सगळं हे? कारण स्वराज्य निर्मितीचा कार्याचा शुभारंभ शिवरायांनी केला आहे. त्याला पूरक असं कार्य चाललं पाहिजे. म्हणून महंतांची निर्मिती झाली पाहिजे, बलोपासना झाली पाहिजे, हनुमंतांचे मठ झाले पाहिजे. म्हणून समर्थांनी 3 सशस्त्र देवता क्रांतीसाठी निवडल्या आहेत. त्यात हनुमंत एक आहे, जगदंबा आहे, ही शस्त्रधारिणी आहे, आणि प्रभू रामचंद्र हेही धनुधारी राम हे दैवत निवडलं. आणि ठिकठिकाणी मठांची स्थापना करतात आहे. त्यापैकी रामदास स्वामींनी, वेणास स्वामी आता 20 वर्षाचे झाले आहेत. रामदास स्वामींनी इसवी सन 1656 साली, म्हणजे 30 वर्षाच्या वेणास स्वामी, 29 पूर्ण 30, त्या काळात मिरजेच्या मठाची स्थापना केली. त्याआधी चाफळच्या राम मंदिरात वेणास स्वामी सेवेला असताना रामदास स्वामी चाफळ मंदिर निर्मितीनंतर तिथे रामनवमीचा उत्सव सुरू केला. उत्सव सगळा रामदासी संप्रदायांचा भिक्षेवर असतो. भिक्षेसाठी उद्धव, दिवाकर, अक्का स्वामींबरोबर भिक्षा मागायला गेले आणि मठाची जबाबदारी त्यांनी वेणास स्वामींवर दिली. ती त्यांनी चोखपणे पार पाडली. तो अनुभव लक्षात घेऊन रामदास स्वामींनी पुढे जेव्हा इसवी सन 1657 मध्ये मिरजेच्या मठाची स्थापना केली, म्हणजे मिरजेला हनुमंत स्थापन केला, त्या ठिकाणी मठपती म्हणून त्यांनी, महंत म्हणून त्यांनी वेणास स्वामींची योजना केली. वेणास स्वामींनी पुढच्या काळात 21 वर्ष, 21 ते 22 वर्ष, कारण 1678 त्यांच्या निर्याणाची तारीख आहे, जवळजवळ 22 वर्ष वेणास स्वामींनी मिरजेच्या हनुमंतांच्या मठाचं रामदास स्वामींनी निर्माण केलेल्या. महंत पण स्वीकारला आहे. शिष्य त्या आधीच होत्या, त्या अनुग्रहित शिष्य होत्या. शिष्य आणि महंत यामध्ये फरक आहे. तो रामदास स्वामींनी दासबोधात विषदही केलेला आहे. शिष्य अनुग्रहित आहे. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उपासना करावी, रामरायाची उपासना करावी, धानिष्ठ ठेवावं, प्रचार करावा, हे सगळं आहे. पण महंत कोण? महंत म्हणजे ज्यांनी इतरांना अनुग्रह देण्याची ज्याला आज्ञा मिळेल, रामदास स्वामींच्या आज्ञेने, की इतरांना आता तुम्ही अनुग्रह द्यायचा आहे, शिष्य तयार करायचे, आणि शिष्यांनासुद्धा, निवडक शिष्यांना पुढे इतरांना अनुग्रह देण्याचा अधिकार द्यायचा. उदाहरण सांगते. वेणास स्वामींच्या एक शिष्य आहेत, त्यांचं नाव बाईयाबाई आहे. या बाईयाबाईंना वेणास स्वामींनी अनुग्रह दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे अनुग्रह द्या,
बाह्या स्वामींचे शिष्य पुढे गिरीधर स्वामी आहेत, त्यांनी समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणजे ते नाथ शिष्य आहेत. तर ह्याप्रमाणे वेणस स्वामी या मिरज मठाच्या मठपती झाल्या आणि खूप सुंदर कारभार, अत्यंत चाणाक्ष आहे, व्यवहार चातुर्य आहे, उपासक आहेत, काव्यनिर्मिती आहे. या त्यांच्या गुणांनी अनेक स्त्रियांना त्यांनी आकर्षित केलं आणि त्यांच्या अनेक अनुग्रह शिष्या सर्व त्या परिसरात निर्माण व्हायला लागले. पण त्यांचा एक नियम असे की दरवर्षी रामनवमीचा उत्सव मात्र चाफळलाच करायचा. कारण रामदास स्वामींनी संपूर्ण भारतवर्षात आपल्याला माहिती आहे की एकंदर 1111 हनुमंतांच्या मठांची स्थापना केली, पण त्यांनी स्थापन केलेलं एकमेव श्रीरामांचं मंदिर चाफळलं आहे. वेणस स्वामींनी दरवर्षी पूर्ण वर्षभर त्यांनी मिरजेला राहावं, महंतपण निभावं, लोकांना मार्ग दाखवावा भक्तीचा, रामाची भक्ती शिकवावी, काव्यगुण असल्यामुळे काही काव्य शिकवावं, भजनं शिकवावी. आणि मग त्या चाफळला मात्र रामनवमीच्या उत्सवात जायचंच. कारण रामदास स्वामी कुठे असले तरी चाफळ मंदिर निर्मितीनंतर अगदी अखेरच्या वर्षापर्यंत, म्हणजे त्यांनी निर्याणापर्यंत रामदास स्वामींच्या हे दरवर्षी चाफळला रामासाठी यायचे. कारण सज्जनगडावर तेव्हा राम नव्हतेच. सज्जनगडावरच्या रामांच्या मूर्ती रामदास स्वामींनी देहविसर्जन केल्यानंतर त्यांच्या हयातीत आल्या आहेत, माघ वद्य पंचमीला तंजावरून आल्या, पण त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या पश्चात ती केली आहे. आज समाधी मंदिरावर जे राम आहे त्याची प्रतिष्ठापना संभाजी महाराजांनी केली. ते राम आधी नव्हते गडावरती, म्हणून राम म्हणजे चाफळचेच. रामदास स्वामी कुठलेही असले, किती व्यस्त असले, ते रामनवमीचा उत्सव करायला चाफळला यायचे आणि वेणस स्वामी पण जायचा. वेणस स्वामींचं अजून एक वैशिष्ट्य आहे श्रोते हो, थोडीशी मनातच कल्पना आपण करून बघा. काळ खूप भीषण आहे, 17व्या शतकातला काळ आहे. स्त्रियांना आजच्या इतकं स्वातंत्र्य अजिबात नाही आहे. ह्या काळात इतकं धारिष्ट्याचं पाऊल रामदास स्वामींनी घेतलं, हे क्रांतिकारकाचं पाऊल आहे. त्या काळात अनेक स्त्री शिष्यांना त्याने अनुग्रहित केलं, महंत केलं. अक्कास्वामी महंत आहेत, वेणस स्वामी महंत आहेत, अनेक स्त्रियांना केलं. एवढंच नव्हे, पुरुषांनी कीर्तन करावे हा वेगळा भाग आहे. पुरुष कीर्तन करीत होते, उद्धवही कीर्तन करायचे, कल्याण स्वामी कीर्तन करायचे, दिवाकर गोसावी कीर्तन करायचे, स्वतः रामदास स्वामी उत्तम कीर्तन करायचे. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोत्यांची पुटे, आनंदे भरावी श्रीराम, कीर्तन भक्ती निरूपणात रामदास स्वामी सांगतात ना. फक्त एक वेणस स्वामी अपवाद आहेत, त्यांना पुरुषांप्रमाणे उभं राहून कीर्तन करण्याची आज्ञा रामदास स्वामींनी दिली आहे. काय वेणाबाईंचा अधिकार असेल कल्पना करा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आणि वेणे कीर्तनाला उभिरा. चाफळला रामनवमीच्या उत्सवाला रामदास स्वामी आले, वेणाबाई आल्या की रामदास वेणस स्वामींना कीर्तन करायला सांगितलं. सीता स्वयंवर एवढा मोठा ग्रंथ लिहिला, रामरायाच्या जीवनावर किती ग्रंथ लिहिले, आणि वेणस स्वामी रामाचंच एखादा आख्यान लावायच्या. श्रोते हो, याप्रमाणे त्यांना दिगंत अशी कीर्ती मिळाली, खूप यश मिळत गेलं. मठपती म्हणून त्या उत्तम कार्यरतही आहेत, पुष्कळ कार्य झालं. परंतु वेणस स्वामींना ईश्वराच्या योजनेमध्ये एकंदर फक्त 51 वर्षांचं आयुष्य मिळालं. कुणाला आयुष्याची रेषा किती मोठी मिळावी हे सर ईश्वरी सूत्र असतंय श्रोते हो. पण आहे त्यात एका बालवेदेनी एवढं मोठं कार्य करावं, ही गुरूंचीच कृपा किंवा रामरायांची इच्छा किंवा योजना म्हणू आपण. रामरायांच्या योजनेप्रमाणे त्यांना मिळालेल्या 51 वर्षाच्या आयुष्याचं तरी केवढं सोनं केलं. आणि आपणा सर्वांना आज वेणस स्वामी, विशेषतः रामदासी संप्रदायामध्ये वेणस स्वामींना एक फार उच्च स्थान आहे. किती प्रचार केला, किती महंत निर्माण केले, किती ग्रंथांचं लिखाण केलं. कारण रामदास स्वामींनी शिष्यांना एक आज्ञा आहे श्रोते, दासबोधातच आहे. त्यांनी भरपूर ग्रंथ वाचन केलं, श्रवण केलं, पचवलं, तसंच जगल्या, गुरुकृपा पूर्ण झाली, आत्मबोध झाला. पण तरी देखील रामदास स्वामींनी अशा महंतांना आज्ञा केली दासबोधामध्ये, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करुणी विखरावे, नाना देशी श्रीराम. रामदास स्वामींनी स्वतः हेच केलं, महंते महंत करावे. ते स्वतः महंतच आहेत. किती महंत केले, किती महंत केले. 1100 मठ आहेत, तर 1100 महंत नक्कीच आहे. कारण प्रत्येक मठपती हा महंत आहे, असं कोणालाही मठपती करीत नसत, परीक्षा घेत असत काही.
विखरावे नाना देशी. सगळ्या भारतवर्षात रामदास स्वामींचे आजही मठ आहे. आणि तेच सूत्र पुढच्या काळात वेणाबाईंनी सुरू ठेवलं, कारण रामदास स्वामींची दासबोधात आज्ञा आहे, तुमचं पोट भरलं आहे आणि तुमच्याकडे अन्न शिल्लक आहे. ज्याचं पोट भरलं आहे पण अन्न शिल्लक आहे त्याने ते वायाने घालवायचं, फेकून द्यायचं नाही कुठे, त्यांनी ते दुसऱ्याला द्यायचं आहे. पहा, 2 ओव्या सुंदर आहेत. या सर्व महंतांना उपदेशून रामदास स्वामींनी लिहिले आहे. आपण यथेष्ट जेवणे, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे श्रीराम. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनासी सांगावे, तर तेनी बुडू नेदावे बुडतयासी श्रीराम. किती सुंदर ओव्या आहे. ज्याला पोहता येतं ना त्यांनी आपण तर पोहावं, पण जो बुडतो आहे ना त्याला वाचवावं. बुडो नेदावे तर त्यानं बुडो नेदावे बुडतयासी, जो बुडतोय त्याला वाचवायचं आहे. आणि बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा, मग तुकोबांचा अभंग आहे. आणि तेच कार्य, तीच भूमिका प्रत्येक महंतांनी स्वीकारली आहे. वेणास्वामींची तीच भूमिका आहे. आणि वेणास्वामी त्यामुळे कीर्तनाद्वारे, ग्रंथाद्वारे, निरूपणाद्वारे, पण हे सगळं करताना दासबोधात महंतांची जेवढी लक्षणं सांगितली आहेत ती अतिशय नम्रपणे स्वीकारून फक्त गुरुसेवा किंवा रामसेवा म्हणून आमच्या वेणास्वामींनी जन्मभर केलेला आहे शोध. पण ईश्वरी योजनेप्रमाणे जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्याप्रमाणे जगावं लागतं. वेणास्वामी तशा मिरजेला आहे, बोललोय आधी, चाफळला यायच्या. 1678ची घटना आहे शोध. त्या चाफळला आल्या, रामदास स्वामी आले, सगळे शिष्य आले, उत्सव छान झाला, रामरायाची सेवा छान झाली, कीर्तनं झाली सगळ्यांची. म्हणजे चाफळच्या रामनवमी उत्सवात कोणी कीर्तन कधी करावं हे समर्थांनी सांगून ठेवलं होतं. कोणी काय करावं सगळे कागदपत्र उपलब्ध आहेत, बखरीमध्ये आहेत आणि अस्सल कागदपत्र आहेत की चाफळच्या मंदिर निर्मितीनंतर रामदास स्वामींनी सगळं रीतसर लिहून ठेवलं आहे. ज्याला आमनाय म्हणतात, कोड ऑफ कंडक्ट, की कोणी बिछाने टाकावे, कोणी बिछाईत टाकावी, रोषणाई कोणी करावी, मध्यांतरात कीर्तन करायला बोवाला हार कोणी घालावा, बुक्का कोणी लावावा, स्वयंपाकघराची व्यवस्था कोणी सांभाळावी, भिक्षेला कोणी जावं, सर्वांच्या एकंदर भोजनाची व्यवस्था कोणी बघावी, सर्वांच्या निवासाची व्यवस्था कोणी बघावी, अगदी रीतसर शांत काळजी. तेव्हा किती गर्दी हो, अशी कामाची विभागणी करून दिल्यामुळे कामं छान सुंदरपणे होत असत. 1678चा रामनवमी उत्सव याचप्रमाणे पार पडला. प्रभू रामांची भव्य अशी शोभायात्रा चाफळ राम मंदिरात निघते, अजूनही ती झाली. वेणास्वामी एकांतामध्ये रामदास स्वामींकडे आल्या. महाराज मला माहेरी पाठवा. 2-3 शिष्य बसले होते. शिष्य आपसात कुजबुजायला लागले की एवढा उत्सव छान झाला, माहेरी जाऊ द्या, इथेच त्यांचं माहेर आहे, कोल्हापूर, चाफळपासून कोल्हापूर जवळ आहे. म्हणून रामदास स्वामी म्हणायला पाहिजे, जा आता माहेरी, वेणे जा. ते तिला वेणे म्हणायचं. रामदास स्वामी तसं नाही म्हणाले. त्यांनी म्हटलं, वेणे, रामनवमीचा उत्सव तर रामरायांनी छानच करून घेतला, तू आमच्याबरोबर सज्जनगडावर चल, मग तुला माहेरी पाठवतो. आता हे बोलणं त्यांना कळलं वेणास्वामींना, पण इतरांना यातला गूढार्थ नाही कळला. वास्तविक त्यांचं लौकिक माहेर कोल्हापूर आहे. पण रामदास स्वामी वाक्य काय बोलले, वेणे तू आम्हासोबत गडावर चल, तिथून तुला माहेरी पाठव. लोकांना कळे ना, इथून गड उलट्या दिशेला, तिथे न्या, तिथून माहेरी पाठवा पुन्हा, इतकं करण्याविषयी इथूनच का परवानगी देत नाही. पण वेणास्वामींना गूढार्थ कळला, डोळ्यात पाणी आलं. होय महाराज. आणि त्या रामनवमीच्या उत्सवानंतर म्हणजे चैत्र शुद्ध नवमी तर झाली, हनुमान जन्म पण तिथेच करायचे. 2 हनुमान आहेत ना. चाफळच्या रामांच्या समोर एक दास मारुती आहे आणि चाफळच्या रामांच्या मागे वीर मारुती आहेत. माहीत का? ही कथा काही पूर्ण नाही बोलायची आपल्याला, पण 2 हनुमंत आहेत. म्हणून हनुमान जयंतीपर्यंत त्या ठिकाणी उत्सव केला. चैत्र शुद्ध पक्ष संपला आणि प्रतिपदेला सगळी माणसं शिष्यांसह रामदास स्वामी सज्जनगडावर आले. कारण रामदास स्वामींचा मुक्काम त्यांच्या उत्तर आयुष्यातला इसवी सन 1676 छत्रपती शिवाजीराजांच्या विनंतीप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे रामदास स्वामी सज्जनगडावर राहायला आले आहे. 1676 उतार वय आहे. शिवरायांनी प्रार्थना केली, महाराज गोसावी बा आपला तर उतार वय आहे,
पुष्कळ दगदग झाली, स्वराज्य निर्मिती झाली. शिवरायांना 6 जून इसवी सन 1674 रायगडावर राज्याभिषेक झाला. समर्थांना छान आनंद झाला. आनंद वनभोवनी काव्य निर्माण झालं. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेचे होत असे. हिंडता फिरता आलो आनंद वनभोवनी. सर्व होऊन गेलं. रामदास स्वामी आता सज्जनगडावर आहे, जो 3 एप्रिल 1680ला 3 एप्रिल 1674ला शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला. आधी आदिलशाहकडे होता. रामदास स्वामींना विनंती केली की आपण या, आता आपल्या ताब्यात गड आहे. रामदास स्वामी आले. फक्त चाफळला रामनवमीच्या उत्सवाला जायचे आणि एरवी सज्जनगडावर अनेक शिष्य सोबत होते. कल्याण स्वामी तर कायम सेवेला होते, किती सेवा केली आहे. आणि रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे वेणास स्वामी रामदास स्वामींच्या इतर शिष्यांबरोबर सगळी ही मंडळी चैत्र वद्य पक्षामध्ये श्रोते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरची सुद्धा व्यवस्था सुंदर व्यवस्थित. रामदास स्वामींना शिस्तबद्ध कार्यक्रम फार आवडतात, अगदी काकड्यापासून शेजारतीपर्यंत. कारण शेजघरात राहायचे. मुख्य मंदिर आज जे आहे समाधी मंदिर ते नव्हतं तेव्हा, तिची निर्मिती नंतर आहे. शेजघर शिवरायांनी बांधून दिलं होतं, तिथे मुक्काम असे, तिथेच वेणास्वामी थांबल्या. सगळ्या योजना ठरलेल्या होत्या. पाकगृहाची व्यवस्था अक्कास्वामी बघायच्या. उत्तम पाकशास्त्राच्या जाणकार होत्या. इतक्या 70-75 शिष्यांची पाकसेवा. रामरायाचा नैवेद्य. समर्थांच्या जवळ बाहेरच्या जरी मूर्ती नसल्या रामराय होतेच. रामाला नैवेद्य केल्याशिवाय ते पाहणं झालंच नाही. सगळे आहेत. वेणास्वामींनी रोज म्हणावं, स्वामी मला आज तरी माहेरी पाठवा ना. रामदास स्वामींनी म्हणावं, वेळ आहे वेळ. आणि करता 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 श्रोते हो, आजचा दिवस आला. चैत्र वद्य चतुर्दशी गुरुवार. वेणास्वामींना रामदास स्वामींनी सज्जनगडावर आल्यावर एक सेवा दिली होती. कारण त्या चाफळल्या जेव्हा नेहमी यायच्या कोल्हापूर मिरजेवरून, त्या खूप तांदूळ तिकडे चांगला पिकतो, उत्तम प्रकारे तांदूळ आणायच्या. आणि वेणास्वामी येताना दिसल्या की रामदास स्वामी अक्कास्वामींना सांगायची, वेणा आली आहे, आजपासून पाकगृह ती आहे. उत्तम स्वयंपाक करायच्या, सुगरण होत्या. सगळा स्वयंपाक सुंदर करायच्या. रामदास स्वामींनी वेणाबाईंना सांगितलं, वेळ अजून वेळ आहे माहेरी जायला. प्रतिपदा झाली, द्वितीया झाली, तृतीया झाली, चतुर्थी झाली. वेणास स्वामींना माहीत होतं, महाराजांनी मला म्हटलं आहे स्वामींनी नक्की माहेरी पाठवतील मला. ओळखत होतं त्या मनोगत बोलतल्या. रामदास स्वामींनी दिवस निश्चित केला होता. आणि करता 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 श्रोते हो, आजचा चैत्र वद्य चतुर्दशीचा दिवस आला. ठिकाण सज्जनगड. वेणास स्वामींनी सकाळी काकड्यानंतर नमस्कार केला. दूध दिलं हातावर रामाच्या नैवेद्याचं. वेणे आपणच म्हणाले, वेणे आज तुला माहेरी जायचं. खूप आनंद झाला, डोळ्यात अश्रुधार आल्या. लोकांना अर्थ कळेना, काय कळे अर्थ कळेना. पण ज्याला कळतं त्याला 2च वाक्यात 2 शब्दात त्यांच्या लक्षात आलं की आज माहीत का आनंद वेणास स्वामींना स्वयंपाकघरात जाणार आहेत, त्या करणार आहेत की आज मला माहेरी जायचं आहे. प्रवृत्ती निवृत्ती आपल्याला माहिती, रूपकात्मक भाषा असतात. प्रवृत्ती सासर, निवृत्ती माहेर. आज मला जायचं आहे रामरायाकडे. आनंद झाला, खूप आनंदाने सगळा स्वयंपाक केला. आणि वेणे बोलाला, आज रामाला पुरणाचा नैवेद्य कर. वेणास्वामी उत्तम सुगरण होत्या. छान सगळ्या 70-75 नैवेद्य केला. रामरायांना पुरणाचा नैवेद्य झाला. काय त्यांचं भाग्य आहे. अधिकारी शिष्याच्या वाट्याला आहे भाग्य, सद्गुरू आणून देतात. रामदास स्वामी म्हणाले, वेणे आज माझ्या शेजारी जेवायला बैस. वेणास स्वामींना रामदास स्वामींनी आपल्या शेजारी जेवायला बस. भोजन झालं. पुन्हा पाय तापून दिला. महाराज स्वामी मला आज तरी माहेरी जाऊ द्या. होय वेळे, तुला जायचं आहे माहेरी आज, पण एक काम कर, माहेरी जायच्या आधी रामाची सेवा नाही करणार. आज रामरायाचं छान आख्यान कर. एखादं त्याजवळ पुष्कळ आख्यान आहेत रामकथेतली, एक आख्यान कर. होय स्वामी. साधारण दुपारी 3-3:30ला वेणास स्वामी कीर्तनाला उभं राहिल्या. कुठे माहिती आहे श्रोत्या, आपल्यापैकी अनेक जण अनेक वेळेला सज्जनगडावर गेले असतील. त्या ठिकाणी वेणास स्वामींचा वृंदावन नावाची जागा आहे. आपण जेव्हा परिक्रमा करतो, प्रदक्षिणा करतो, तिकडे समर्थांच्या समाधीच्या डाव्या हाताला येते. वेणास्वामी वृंदावनच त्याला म्हणतात. त्या परिसरामध्ये वेणास्वामी कीर्तनाला उभ्या राहिल्या. समोर रामदास स्वामी आहेत, बुद्ध आहेत, कल्याण आहे, अक्का आहे, सगळे अधिकारी शिष्य आहेत. आणि आज माहेरी जायचं किती आनंद आहे.
आणि वेणास स्वामींनी रामायणातलीच कथा सांगितली आहे असा उल्लेख आहे चरित्र ग्रंथांमध्ये. रामकथेमधली एक कथा सांगून आख्यान रंगवलं आणि स्वरचित अभंगानी वेणास स्वामींनी कीर्तनाला प्रारंभ केला. कारण नारदीय कीर्तन प्रकार त्या करीत असत. उभं राहून कीर्तन करायचं आहे आणि झांज वाजवायला उद्धव आहेत मागे, समोर रामदास स्वामी आहेत, डोलतात आहेत आणि निरूपणाला ब्रह्मनिरूपणाला काहीतरी एखाद्या अभंगाचा आधार घ्यावा लागतो, त्यावरती ब्रह्मनिरूपण काही काळ करायचं असते. नारदी कीर्तनामध्ये वेणास स्वामींचा अतिशय प्रसिद्ध अभंग अगदी वेळेवर त्यांना स्फुरला आणि त्यांनी अनेक अभंग लिहिले. जसं रामकथेवर ओवीबद्ध अनेक निरूपणं केले आहेत, पण त्याच प्रकारे त्यांनी अभंगही अनेक लिहिले. आणि वेणास स्वामींनी त्यांच्या जीवनात रामदास स्वामींच्या समोर रामरायाची अखेरची सेवा करताना रचलेला अभंग आपल्यापैकी अनेकांना पाठही असेल. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम, सद्गुरु कृपे ओळखला म्या कौशल्येचा राम, बंध विमोचन राम माझा बंध. 5-6 चरणांचा आहे आणि शेवटचं चरण आहे शरण ही वेणा आत्मा रामा, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. स्वरचित अभंग. कथाही छान झाली, निरूपण छान झालं, सगळे श्रोते डोलत होते. रामदास स्वामींना आनंद झाला, डोळ्यातून गळगळा पाणी. वेणास स्वामींचं आख्यान संपलं. रामदास स्वामींना वंदन करायला गेल्या. चरणावर पूर्ण मूर्ती निहाळून घेतली आणि चरणावरती डोकं ठेवलं, खाली अवकून वंदन केलं आणि वेणास स्वामींची प्राणज्योत निमालिश होती. कृतकृत्य कृत्यश्च भारत, कृतार्थता याला म्हणतात. सद्गुरूंच्या चरणकमलांवर अखेरचा श्वास वेणास स्वामींनी घेतला. ते सज्जनगड ठिकाणी वेणास स्वामी कृतार्थ झाल्या, धन्य झाल्या, जीवन कृतार्थ झालं. ज्यासाठी नरदेह आहे, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी देशी राम. एक बालविधवा, वैराग्याच्या अतिशय उंचीवर, प्रेमाची उत्कटता, सद्गुरूंची कृपा आणि आशीर्वाद, रामरायाचं खूप प्रेम आणि माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अत्यंत अनुकूल वातावरण, हे अनेक जन्मांच्या पुण्याशिवाय नाही मिळू शकत. म्हणून वेणास स्वामींवर पूर्ण कृपा झाली, देह समर्पण झाला. वेणास स्वामींना ज्या ठिकाणी अग्नी देण्यात आला श्रोते हो, त्या ठिकाणीच आधी उल्लेख केल्याप्रमाणे वृंदावनाची स्थापना झाली. आजही ते वृंदावन पाहायला मिळतं. तुळशी वृंदावन आहे तिथे. त्यांना कारण तुळस फार प्रिय होती. बालपणी एकनाथ ही भागवताची पारायणात तुळशीला टेकूनच त्या करायची. म्हणून आजही तिथे तुळसच आहे. आणि ज्या ठिकाणी वेणास स्वामींनी देहत्याग केला, अग्निसंस्कार झाले, त्या ठिकाणी कालांतराने काही दिवसांनी एक चाफ्याचं झाड निर्माण झालं, उगवला, मोठं झालं. त्याची फुलं पडायची खाली आणि त्या फुलांनी रोज रामदास स्वामींना ती वाहिल्या जायची समाधीनंतर. कारण वेणास स्वामींच्या निर्यानंतर रामदास स्वामींनी काही काळानंतर देह आपला समाप्त केला आहे. 4 वर्षानंतर 1682 साली देह ठेवला. पण ती सगळी फुलं त्यांच्या त्या चाफ्याच्या वृक्षातून पडणारी रामदास स्वामींच्या समाधीला अर्पण होत असत. हे मृत्यूनंतरही माऊलींनी वर्णन केलेलं आहे ना 13व्या अध्यायात आचार्योपासनामध्ये, ती सगळी सेवा, ये शरीराची माती मिळवणे जी एक स्थिती, जेथे वेळ टाकती श्रीचरण आराध्याचे, माऊलींनी आचार्योपासनावर ओवी लिहितात, अनेक ओव्या लिहिल्या आहेत. ये शरीराची माती, आणि जिथे वेणास स्वामींची माती शरीर मातीत मिळालं, तिथे झाड उत्पन्न झालं आणि ते वाहायला जायचं. सेवा मृत्यूनंतरसुद्धा, म्हणजे लौकिक शरीराचा त्याग केल्यानंतरसुद्धा वेणास स्वामी रोज रामदास स्वामींची सेवा करतात, असं पुण्य त्यांना मिळालं. आणि आजही रामदास स्वामींच्या समाधीचं, रामरायांचं दर्शन घेतल्यानंतर वेणास स्वामींच्या वृंदावनांचंही दर्शन अनेक श्रोते साधक घेत असतात. नियमतात परिपाठ आहे. ह्या पद्धतीचं वेणास स्वामींच्या जीवनाची एक चरित्राचा भाग आहे. संपूर्ण भाग काही आपण पाहिला नाही, पण एक जेवढं उपलब्ध आहे, अनेक लेखकांनी याच्यावर लिखाण केलं आहे, पुष्कळांनी प्रवचनही केली आहेत.
अनेक पुस्तकं आहेत, साहित्यिकांनी पण पुस्तकं लिहिली आहेत. बखरीमध्ये उल्लेख आहे, आत्माराम बुवांनी केलेला आहे, ल रा पांगरकरांनी पुष्कळ उल्लेख केलेले आहेत सर्व संत चरित्रांमध्ये. आणि अनेकांनी मान्यता दिली की वेणास्वामींचं साहित्य, वाङ्मय, काव्य तर चांगलंच आहेच, पण त्यांच्या जीवनपद्धतीमधून, जीवनशैलीमधून एका सच्च्या गुरुभक्तांनी कसं जगावं, गुरुभक्ती कशी करावी, उपासना कशी करावी, सद्गुरूंवरती निष्ठा कशी असावी, याचं सगळं मार्गदर्शन वेणास्वामींच्या चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला बोललो आहे, वेणू, वेणाबाई, वेणास्वामी, इतका प्रवास. लहानपणची बालपणीची वेणू, थोडी मोठी झाली, विवाह झाल्यानंतर वेणाबाई, आणि मिरज मठाच्या मठपती झाल्यानंतर वेणास्वामी. तिथून एक महंत, श्री संत म्हणून वेणास्वामींचं नाव लौकिक आजही आहे. विशेषतः रामदासी संप्रदायामध्ये त्याला फार मोठे मूल्य आहे. त्यांच्या चरणी मी विनम्र होतो. वेणास्वामींचं आज पुण्यस्मरण आहे म्हणून ही अल्पसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्या चरणी, रामदास स्वामींच्या चरणी, परम रामचंद्रांच्या चरणी, आणि माझे परम सद्गुरू परमपूजनीय प्रल्हाद महाराज, त्यांची प्रतिमा दिसते आपल्याला या व्हिडिओमध्ये, त्यांच्या सर्वांच्या चरणी समर्पण करतो नम्र भावानी. आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.